नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 80 दिवसाची स्ट्रॅटर्जी नेमकी कशी करायची आहे, नेमके कुठले विषय काय करायचे आहेत आणि मेन सुरुवातीला आपण 8 दिवसांची जवळपास 10 दिवसांची स्ट्रॅटर्जी बघणार आहोत की 10 दिवस नेमका अभ्यास कसा करायचा आहे किंवा 8 दिवस कसा करायचा आहे, 8 दिवसानंतर झाल्यानंतर त्याला रिव्हिजन कसं द्यायचं आहे ते एकदम परफेक्ट प्लॅन बघणार आहोत. एकदम जबरदस्त की पहिल्या दिवशी नेमकं काय करायचं काय त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ ॲप्लिकेशनलाही आहे आणि यूट्यूबलाही जे आहे. आता विद्यार्थी बॅच जॉईन करतायत. ओके, हे स्वराज्य अकॅडमी ओमसर ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अशा रीतीने तो ओपन केला तर दिसेल. ऑल कोर्सेस किंवा कंबाईन बॅचेसमध्ये क्लिक करा. पुढे तुम्हाला या पद्धतीने तलाठी भरती, इतर पद भरती, टेस्ट सिरीज, पर्सनल मेंटरशिप आणि डेली स्टडीज टार्गेट हे मिळेल. हे 8 दिवसांचं डेली स्टडीज टार्गेट किंवा 10 दिवसांचं स्टडी टार्गेट हे फ्रीमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मात्र ॲप्लिकेशनलाच ते उपलब्ध राहील बाकीचे याच्या पुढचं. ओके, चला तर हे बघूयात आपण. आता नेमका 8 दिवस किंवा 10 दिवस अभ्यास कसा करायचा हे पहिल्यांदा समजून घ्या. ओके, म्हणजे हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्या आणि त्याच्यानंतर पुढे अशा पद्धतीने तुम्हाला टार्गेट ॲप्लिकेशनला मिळून जातील. आता डे 1चं टार्गेट आहे. ओके, 3 विषय आपल्याला घ्यायचे आहेत दररोजचे पूर्वपरीक्षेचे. पहिला विषय आपण पॉलिटी घेतोय. ओके, आणि दुसरे 2 विषय हे फिक्स आहेत पोस्ट मिळेपर्यंत, मॅथ आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्स. हे 2 विषय आजपासून पोस्ट भेटेपर्यंत किंवा मुख्य परीक्षा देईपर्यंत, गुलाल लागेपर्यंत हे दररोजच करायचे आहेत. याच्यात काही बदल करायचा आहे का? नाही. आता पॉलिटी आपण पहिले 8 दिवस घेतलेला आहे आणि हे बाकीचे घेतलेले आहेत. हे तर आहे तर सुरूच राहणार आहेत. आता याच्यात मुख्य परीक्षेचं मी ॲड नाही केलेलं, पण सध्या तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ऑगस्टमध्ये, काय म्हणतोय मी, ऑगस्टमध्ये दररोज म्हणजे 15 दिवस आणि इकडे 15 दिवस मराठी इंग्लिशला असं वेळ देऊ शकता तुम्ही. ओके, म्हणजे 15 दिवस मराठीचं ग्रामरची तुमची बॅच कोणाची केली असेल की आपली बॅच केली असेल ती बघू शकता आणि पुढचे 15 दिवस इंग्लिशचं बॅच मार्केटमध्ये जी असेल ती करू शकता. आणि या दोन्ही याचे व्होकॅब्युलरी दररोज करू शकता. हे मेन्सबद्दल आहे ते तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. मी फक्त 3 विषयांचं प्लॅनिंग देतोय आणि ऑगस्ट तेवढा व्होकॅब्युलरी तुमचं मराठी आणि इंग्रजीचं संपलं पाहिजे. असं तुम्ही एक रँडमली अर्धा तास मराठी आणि इंग्रजीच्या व्होकॅब्युलरीला देऊ शकता आणि तुमच्या वेळेनुसार मग इतर विषय तुम्ही ग्रामरचे करू शकता. मेन महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे किंवा 80 दिवसाचं प्लॅनिंग आम्ही करतोय, लय भारी वाचलो असं तसं इतके दिवस हे करा, पण तुम्ही 8 दिवस एकदा फॉलो तर करून बघा. 8 दिवस करून तर बघा एकदा मी जे सांगतोय ते. मग तुम्ही म्हणाल की अरे 8 दिवसात जबरदस्त राहिलंय, आता मी अधिकारी होऊ शकतो. 80 दिवसाचं प्लॅनिंग बम मोठं हा. पण त्याच्यातला एक 0 काढून टाका की 80 दिवसाचं प्लॅनिंग आहे ना, याच्यातला 0 काढून टाका. 8 दिवसाचंच प्लॅनिंग करा आणि अंमलबजावणी करून दाखवा. आणि 90व्या दिवशी तुम्ही म्हणाल सर 100% मी पास होतो. एक्झाम ओरिएंटेड दाखवणार आहे, PYQच त्याच ओरिएंटेड मी तुम्हाला सांगणार आहे. चला, हे याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे आणि जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲप्लिकेशनला मिळून जाईल. ओके, डे 1 पहिल्यांदा घ्यायचं आहे आपल्याला भारतीय राज्यघटनेचे पहिल्यांदा. आता एक मला वाटतं यूट्यूबला टाकलेला आहे याचा व्हिडिओ कंबाईनच्या रिलेटेड. ओके, आणि ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. ओके, तो व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्यायचा आहे तुम्ही. याच्यात 20 टॉपिक आहेत, ते टॉपिक बघायचे, ते टॉपिकची यादी लिहून घ्यायची. म्हणजे कसं लिहायचे सर, हे बघा हे असं इकडं. ओके, हां इकडे आहे. ठीक आहे, ही माझ्याकडे केमिस्ट्रीचं आहे. केमिस्ट्रीचं असं अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आणि 20 टॉपिकची नावं 8 दिवसात मी बसवलंय. तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे कंबाईनचं बुक असेल तर कंबाईनच्या बुकमधून घेऊ शकता. इथं बघा हे कंबाईन बुक समोरच असतं माझ्या. तर हे जे 20 टॉपिक आहेत त्याची यादी एका पेजवरती लिहायची पहिल्यांदा आणि मग समोर ठेवायचं. हा व्हिडिओ बघायचा. या व्हिडिओमधून लिहिलं तरी चालतं. 20 टॉपिक पॉलिटीचे. डे 1 आपणच बघतोय आता. चला एक एक समजून सांगतो. डे 1 पहिल्यांदा घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये याच्यावरती आजपर्यंत कंबाईन पूर्व परीक्षेला 2011 ते आतापर्यंत 47 प्रश्न आलेत. त्याचे 47ला 47 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन तेवढं वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं, वाचायचं, उत्तर टिक करायचं, समजून घ्यायचं कुठं फसवलंय काय. आणि जो पाठांतराचा भाग आहे तो पाठ करायचा, समजून घ्यायचा भाग समजून घ्यायचा. कुत्र मागं लागल्यासारखं वाचायचं नाही, समजून घ्यायचे 47ला 47 प्रश्न. कुठंच घाबरायचं नाही की मला आठवत नाही, मला हे होत नाही, काहीच घाबरायचं नाही. 47ला 47 प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन नीट वाचायचं, टाइम लावायचा, शांतपणे समजून घ्यायचं. काही गोष्टी पाठ करायच्या, काही कळत नसतील नंतर कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही याच्यात नंतर वापर करायचा आहे. पहिल्यांदा 47 प्रश्न वाचणं गरजेचं आहे. हे नीट डोक्यात घ्या. डे 1 आहे. घाबरणार, भीती वाटणार, सगळं होणार. कोणाच्या बापाला घ्यायचं नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणी तुम्हाला काही खायला देणार नाही की फेल झाला किंवा पास झाला, तुम्हालाच करायचंय. घाबरणार आहात डे 1. डे 1 मध्येच हे टॉपिक 47 प्रश्न झाल्यानंतर
प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका किंवा नांदी याचे 11 प्रश्न. आम्ही भारताचे लोक, आम्ही हा शब्द वी पीपल अमेरिकेकडून घेतलाय. हे पूर्ण त्याचं पोस्टमॉर्टम करायचं. हे 2 टॉपिक डे 1 ला पॉलिटीचे करायचे आहेत. क्लिअर? ती गोष्ट आहे. डे 1 सुरू आहे आता. चालू घडामोडी. आता पॉलिटीचे 2 टॉपिक तुम्ही केले झालं. मग काही गोष्टी कळल्या नसतील, पहिला दिवस होता, काही प्रॉब्लेम नाही. चालू घडामोडी घेतला दुपारी. ओके, त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी लेक्चर पाहून घ्या. ओके, स्ट्रॅटर्जी लेक्चर आता मी टाकणार आहे, आज किंवा उद्या टाकेल. नॉर्मल स्ट्रॅटर्जी लेक्चर बघा, किंवा ऍप्लिकेशनला 4 जानेवारी आणि 11 जानेवारीचे 15 प्रश्नावरती मी त्याचे की पॉईंट्स टाकले, ते पाहून घ्यायचं. PYQचे त्याचे टॉपिक लिहून घ्यायचे. 15 टॉपिक कुठले काय मी व्हिडिओ तर सांगितले, ते व्हिडिओ बघितले कळून जाईल तुम्हाला. ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. मेन्सचा 1 टॉपिकचा युट्यूबला आहे, म्हणजे PYQ समजून सांगितलेत किंवा 2026चेच आहेत हे, पण नेमके कुठल्या टॉपिकवरती काय होतं तिथून कळतं. आणि आता चालू घडामोडीच्या अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला करायचंय हे सिम्प्लिफाईड 6 माई. कधीपासून आहे ते? 1 जानेवारी ते 30 जून, जवळपास जून धरा 2026चं सुरुवात आहे. हे सगळं जवळपास 200 किती पानाचं आहे रे? 227 पेजेस आहेत, समजा 230 पकडा. हे 8 दिवसात खतम होणार आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा, खतम होणार आहे 8 दिवसात. ओके, एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. ओके, क्लिअर दिसत आहे. चलो, ओके. हे 6 सिम्प्लिफाईड 6 माई यूज करायचंय. याच्यातलं पहिल्यांदा, आता याच्यात जवळपास इंडेक्स खूप मोठा आहे, याच्यावरती मी व्हिडिओ टाकतो, उद्या टाकतो याच्यावरती व्हिडिओ. पण सध्या टार्गेट आता सुरू आहे. 23 पॉईंट आहे त्याच्यात, पण तसे पहिले 19च आहेत. 19 पॉईंट आपल्याला करायचे आहेत. पहिल्यांदा तुम्ही करायचे राजकीय घडामोडी, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट उडी मारायची आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर. मग तुम्ही ही उडी का मारली याचं उत्तर ह्या 4 जानेवारी आणि 11 जानेवारीच्या बी आणि सीच्या 15 प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये आहे. ते कळून जाईल तुम्हाला की राजकीय घडामोडी वाचल्या आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हे 2च करायचे पहिल्या दिवशी. ओके, क्लिअर? आणि मॅथ आणि रिझनिंगसाठी त्याला काय करायचंय? सचिन ढवळे सरांचा 2 तासाचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक आपल्या ऍप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. की त्यांच्याही चॅनलला एप्रिल महिन्याच्या एंडिंगला 27 एप्रिलला आहे वाटतं, तिथे जायचं, तिथे बघून घ्यायचा तो 2 तासाचा व्हिडिओ. त्याच्यातली टॉपिकची लिस्ट सगळं लिहून काढायचं. मी वाटतं तुम्हाला दाखवतो. बघा, अशा पद्धतीनं पूर्ण लिहून काढायचं. मॅथचे, रिजनिंगचे सगळे टॉपिक. 2 तासाचा व्हिडिओ आहे, लिहून काढायला अजून 1 तास लागेल, 3 तास लागेल. ते तुम्ही तुमचं लिहून घ्यायचं. मी काय याचे फोटो पाठवणार नाही, काय नाही. ओके, ते तुम्ही तुमचंच लिहायचं. बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील लिहून काढायचं. लिहिल्याशिवाय त्याचं महत्त्व, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय, ऍप्लिकेशनला लिंक उपलब्ध आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. ते केल्याशिवाय तुम्हाला मार्कच पडणार नाहीत. फुकट कोणाचंही घेऊ नका, दे रे तो हे मी लिहून घेतो, किंवा पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ बघत असताना पूर्ण लिहून घ्यायचं त्याच्यात जे सांगितले ते, बस. ओके, कळलं? हे डे 1 संपला. आता डे 2 वगैरे फास्ट होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आता डे 2 मध्ये हे आहे की संघराज्य, त्याचे राज्यक्षेत्र 11 प्रश्न, नागरिकत्व 7 प्रश्न आणि मूलभूत हक्क 21 प्रश्न. हे आपल्याला पॉलिटी डे 2 ला करायचं आहे. तेवढे प्रश्न एक्सप्लेनेशन तेवढंच करायचंय. त्याच्यात अजून कुठं अडचण आली तुम्हाला कन्सेप्टला, मग पुस्तकाचा वापर करायचा आहे पॉलिटीच्या. जे पुस्तक ओरडतो ना आपण, काही जण काय करतात, हे पुस्तकच वाचत बसतात. मग हे 11 प्रश्न, हे 7 प्रश्न, हे 21 प्रश्न, तिथून पॅटर्न वगैरे त्यांना काहीच कळत नाही, काय घेणं नाही, ते पुस्तकच वाचत बसतात. पण आपण प्रश्न वाचतोय, जसं आपण पहिल्या वेळेस 47 प्रश्न, पुढे त्याचे 10 प्रश्न, इथं 11 प्रश्न, 7 प्रश्न, 21 प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन ते करतोय आपण. म्हणजे आपण काय करतोय? क्वेश्चन, टॉपिक, क्वेश्चन त्याच पद्धतीने करतोय. म्हणजे क्वेश्चन करतोय, त्याचं एक्सप्लेनेशन त्याच खाली आहे, आणि परत प्रश्न करतोय. आणि गरज लागली की आपण पुस्तकाचा वापर करतोय. अशा पद्धतीनंच तुमचा अभ्यास होणार आहे. मग पॉलिटीचे फक्त 3 टॉपिक करायचे का? नाही, जे पहिल्या दिवशी केले त्याला रिव्हिजन करून टाका मग लगेच. कारण पहिल्या दिवसाचा जो फॅक्च्युअल डाटा आहे, थोडंसं भीती वाटली असेल, घाबरला असेल, वाचायचं राहिला असेल, त्या पद्धतीने करायचं आहे. चालू घडामोडीला काय करायचंय? पहिल्या दिवशी राजकीय घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान केलं. आता उडी मारायची आपल्याला, कुठं मारायची आपल्याला? संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडीवरती उडी मारायची डायरेक्ट. ती करून घ्या आधी, त्या 2 घडामोडी करून घ्या. ओके, आणि पहिल्या दिवशी जी राजकीय घडामोडी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान वाचलं होतं त्याचं रिव्हिजन करा. ओके, आणि 14 जून 2026च्या ग्रुप बीच्या पेपरचे चालू घडामोडीचे प्रश्न बघा, जे खूप अवघड आहेत. शब्द नीट लक्षात घ्या, खूप अवघड आहेत, ते वाचून घ्या. क्लिअर? समजलं सर? ओके, चला. आणि पुढे मॅथ आणि रिजनिंगसाठी तुम्ही आता 2 तासाचा व्हिडिओ बघितला असेल, डे 1 ला लिहून घेतला असेल,
घेतलंय ते कागद समोर पाहिजे, घेतले. त्याच्यातला मॅथमॅटिक्स आपण सुरू करणार आहोत. त्याच्यातले मूलभूत गणित 7 प्रश्न आजपर्यंत कंबाईनला गेल्या 4-5 वर्षात विचारलेत. LCM HCF वरती 1 प्रश्न आणि व्ही बॉर्ड मास वरती 2 प्रश्न. अशा पद्धतीने हे 3 टॉपिक तुम्ही करायचे आहेत, आत्ता करायचे आहेत डे 2 ला. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता हे डे 2 झालं, आता डे 3 आलं. तुम्हाला एकदाच सगळं सांगतो का, तुम्हाला समजून सांगतोय अभ्यास कसा करायचा. ओके, त्याची PDF उपलब्ध आहे, मी टाकणार आहे, ते सगळं आहे. पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणं गरजेचं आहे. कशामुळं? कारण की डे 1 ला अभ्यास झालाय, आता डे 2 ला झालाय, आता डे 3 ला येणार आहात. कशी लिंक लागते बघा. ओके, भारतीय राज्यघटना तुम्ही केली, पहिल्या दिवशी 2 टॉपिक केले, तिसऱ्या दिवशी 3, तुमचे 5 टॉपिक 2 दिवसात झालेत. तिसऱ्या दिवशी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य याचे 27 प्रश्न, याचे घटना दुरुस्तीची पद्धत, ते राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचे 5 प्रश्न, असे भरपूर आणि 3 टॉपिक, म्हणजे आपण 6 टॉपिक पर्यंत जात आहोत पॉलिटीला. ओके, आणि चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये अजून मी तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न उपलब्ध करून देणार आहे. ते ॲप्लिकेशनला टाकतो किंवा काही टेलिग्रामला टाकतो. ओके, तिथून ते वाचायचे आहेत डेली. जसं पहिल्या दिवशी आपण 4 जानेवारी 11 जानेवारीचे प्रश्न वाचले होते, दुसऱ्या दिवशी आपण 14 जूनचे प्रश्न वाचले. आता तिसऱ्या दिवशी इथं परत एकदा ते चालू घडामोडीचे प्रश्न आजपर्यंत वाचलेले एकदा रीड करून घ्या. आणि त्याच्यानंतर बाकीच्या एक्झामचे अजून त्याच कंबाईन B आणि C चे तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून देतो. तुम्ही दररोज 15 प्रश्न वाचायचे. तुम्हाला प्रश्न रिपीट होत नाहीत, तिथले टॉपिक काढायचे की तुम्हाला लगेच कळेल. नेमणूक, हा याच्यावरती पुरस्कार, अरे हा, पुरस्काराची यादी तुम्ही कराल. नेमणुकामध्ये तुम्हाला कळेल की विज्ञान तंत्रज्ञानावरती कसा प्रश्न येतो, संरक्षण घडावरती कसा प्रश्न येतो, तुम्हाला की पॉईंट्स कळतील. आणि मग तुम्ही जे हे वाचताय ना, ओके, हे जे वाचताय हे, याचं महत्त्व कळेल तुम्हाला. हे वाचलेलं लक्षात राहील. नुसतं बोंबलाला हे वाचून याचे 100 जरी लेक्चर टाकले, तुम्हाला काही ढेकळं कळणार नाही, हे स्पष्टपणे सांगतोय. ओके, चलो, क्लिअर? कळलं? चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये डे 3 ला प्रमुख नेमणुका, निधन वार्तान, क्रीडा घडामोडी करायचंय. आणि डे 2 ला रिव्हिजन, म्हणजे काल जे केलं ते आज रिव्हिजन करायचंय. मॅथ रिजनिंगच्या बाबतीत सरळ रूप देणे, सूत्रांवर आधारित गणित, जे आजपर्यंत 2च मागच्या 5 वर्षात विचारलेत, आणि जे काल केले ते टॉपिक ते आज परत एकदा करायचे आहेत. अशा पद्धतीने डे 3 आहे. ओके, आता फास्ट घेतो पटकन. डे 4 पंतप्रधान मंत्रिमंडळाचे 10 प्रश्न, संसद 18. संसद मोठा टॉपिक आहे, हे 2 टॉपिक आज करायचे आहेत आपल्याला. संसदला वेळ लागेल. ओके, लक्षात घ्या. चालू घडामोडी, पुरस्कार, योजना व उपक्रम, महत्वाचे पुरस्कार, आणि तिसऱ्या दिवशी जे केलं ते, आणि राजकीय घडामोडीचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. मेन महत्वाचा मुद्दा आहे मॅथ आणि रिजनिंग, शाब्दिक गणित, जे या पद्धतीनं एका चलातील रेषीय समीकरण, त्याचे 4 प्रश्न आजपर्यंत आलेत. आणि शाब्दिक गणित कुठले 2 किंवा बहुचलातील एक सामायिक समीकरण, ते आणि त्याचे 2 प्रश्न. म्हणजे आता तुम्ही म्हणाल मॅथमध्ये काय करायचंय, तर पहिल्यांदा तुम्ही सचिन ढवळे सरांचा व्हिडिओ पाहिला असेल. ओके, टॉपिक लिहून घेतले असतील. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय. ओके, काही टॉपिक सांगितले तिथं. ओके, इथे काही टॉपिक सांगितले तुम्हाला, हे 3 किंवा मूलभूत गणित 7 प्रश्न, LCM HCM व्ही बॉर्ड मास. तर हे फक्त आता 7च प्रश्न नाही करायचे, हे पहिल्यांदा करायचे. त्याच्यानंतर अजून 10 प्रश्न सॉल्व्ह करायचे, याचे 10 प्रश्न, याचे 10 प्रश्न. तुमचं ते टॉपिक क्लिअर झाला पाहिजे. 8 दिवसात तुमचे जवळपास भरपूर टॉपिक होणार आहेत. मग तुम्ही तिथे जबरदस्त पद्धतीने होणार. मी पुढे दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं. फक्त हे एक प्रश्न नाही सॉल्व्ह करायचे. व्ही बॉर्ड मासवरचे 10 ते 20 प्रश्न, LCM HCM वरती 20 प्रश्न. ओके, त्या पद्धतीने करायचे. पुढे इथपर्यंत आलो आपण. चलो, किती? डे 5 विधानमंडळ, मोठा टॉपिक आहे, वेळ लागणार आहे. पूर्ण 4-5 तास लागतील. शांतपणे घ्यायचं, आरामशीर चाललंयच. बाकीचे टॉपिक पुढचं मागचं इतिहास राहिलंय, मग भूगोल राहिलंय, लोड घ्यायचा नाही. ओके, क्लिअर? आणि वेळ उरला तर 1 ते 4 मध्ये दिवस झाले ना आपल्या, 4 दिवस झाला आपण अभ्यास करतोय, ते याच्यातली पॉलिटिक्सचे टॉपिक रिव्हिजन करायचे. बोंबला झोपायचं नाही की चला आपण 55 प्रश्न त्याच्या एक्सप्लेनेशन वाचलं की जातो झोपी. रिव्हिजन कर लगेच. ओके, चला, हे पॉलिटिक्स झालं. चालू घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, ह्या 3 घडामोडी आपल्याला वाचायच्या. सोबत मी PYQ देतो, त्याचे की पॉईंट्स नोट करायचे. 15 प्रश्न टॉपिक डिवाइड करायचे. मग तुम्हाला कळेल की पुरस्कारावर 3 प्रश्न, नेमणुकावर 1 प्रश्न, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती 1 प्रश्न, वेगवेगळ्या परिषदा महोत्सव त्याच्यावरती 1 प्रश्न, असं तुम्ही डिस्ट्रीब्युशन कराल. कळलं? चल, ओके. आणि मॅथ आणि रिजनिंगच्या बाबतीत वयवारी, त्याचे आजपर्यंत 6 प्रश्न आलेत. आता आज वयवारीच करायच्या 5व्या दिवशी. वयवारीचे 20 प्रश्न सॉल्व्ह करायचे आजपर्यंत आलेले वेगवेगळ्या एक्झामचे.
किंवा युट्यूबला व्हिडिओ बघायचा सचिन ढवळे सरांचा किंवा कुणाचं बघायचं ज्यांचं आवडतं तुम्हाला त्यांचं. म्हणजे आज तुम्ही आता टॉपिकवरती आलात 5व्या दिवशी. पहिले बेसिक केलं 4 दिवस, कळलं का? मॅथ आणि रिझनिंगचं बेसिक केलं 4 दिवस तुम्ही, पाडेपाठ हे तुम्ही करायचं ते टॉपिकमध्ये आलेच. व्ही बॉर्ड मास, LCM, वेगवेगळे समीकरणं, बहुचल वगैरे त्याच्यात आलं. ते मेन मुद्द्याला हात घालताय वैवारी. आता वैवारी तुमचा परीक्षेत नाही चुकला पाहिजे, हे 5व्या दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्स आला, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर? हे झालं 5व्या दिवशीचं. आता घ्या 6व्या दिवशी. न्यायमंडळ 27 प्रश्न क्वालिटीचं परफेक्ट करा. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कनिष्ठ न्यायालय तेवढंच करा वाटलं तर, वेळ आहे. मग बाकीचे अजून हे छोटे छोटे, हे जसं घटनात्मक, बिगर घटनात्मक आयोग 18 प्रश्न, हे 2 टॉपिक तुम्ही करू शकता एका दिवशी, डे 6. ओके. आणि बाकी बारके आहेत की आणीबाणीवरती 4 प्रश्न आहेत, केंद्रशासित प्रदेशावरती 4 प्रश्न आहेत, केंद्र राज्य संबंधावरती 8 प्रश्न आहेत. हे बारके टॉपिक आहेत. हे तुम्ही आज घ्या किंवा उद्या घ्या, जसं वेळ मिळेल तसं करू शकता. बारके आहेत. ओके. पॉलिटीच्या बाबतीत, चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये परिषदा, महोत्सव, महत्वाचे दिनविशेष, चर्चेतील पुस्तकं, समिती आणि आयोग, सगळा फॅक्च्युअल डाटा आहे. जुने प्रश्न आता बॅक ऑफ द माइंड असतील, लगेच कळेल ही चर्चेतील पुस्तकं आजपर्यंत कुठले आले. मग ते काही रिपीट होत नाही, आजपर्यंत आलेले, पण कोणा नावावरती कळेल असं आहे. दिनविशेष आजपर्यंत आलेले सगळे ते केले, तेवढेच करायचे आधी, जे आजपर्यंत विचारले तेवढेच, वेगवेगळ्या एक्झामला कुठल्याही मग महाराष्ट्रातल्या. ओके, तेवढे. आणि तिथून मग तुम्ही ते केलं. आता आपल्याला 6 महिन्याचे करायचे दिनविशेष, काय सगळे करायचे का वर्षाचे? नाही. ओके. ते समित्या आणि वेगवेगळे आयोग तुमच्या डोक्यात असेल की जुने प्रश्न बघितलेले आपण त्या पद्धतीने नाही, वाचून घ्यायचं फक्त. ओके, चलो क्लिअर. आणि मॅथ आणि रिझनिंग मध्ये तुम्ही वैवारी केलता, मेन टॉपिक जो वैवारी. आज दुसरा मेन टॉपिक करताय तुम्ही सरासरी. आज सरासरी पूर्णच करायचं आहे. त्याच्यावरती 5 प्रश्न आजपर्यंत आलेत, पण त्याचे सगळ्या टाईप करायच्यात. म्हणजे तुमचा मॅथ आणि रिझनिंग मध्ये वैवारी आणि सरासरी 6 दिवसात हे 2 टॉपिक परफेक्ट झालेले आहेत, मेन टॉपिक. आणि पहिले जे बेसिक होते, मूलभूत गणित, वेगवेगळा HCF, LCF, व्ही बॉर्ड मास, त्याच्यावरती प्रश्न येतो. ओके, ते तुम्ही बेसिक केलं. पण मेन असे स्ट्रॉंग मॅथमधले 6व्या दिवशी तुम्ही 2 टॉपिक केलेत. आणि वैवारीचं रिव्हिजन आज करायचंय आणि सरासरी आज पूर्ण करायचंय. परत उद्या सरासरी रिव्हिजन करायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं आजपर्यंत मॅथमध्ये तुम्हाला मार्कच पडत नाही, तुम्हाला कळलंच गेलं तुम्ही काय करायलेत. मी तुम्हाला बेसिक पर्यंत आणलंय. या पद्धतीने जर तुम्ही केलं तरच फायदा आहे, अन्यथा फायदा नाही. नाही तर मग तुम्ही चलते तुमचा अभ्यास की काहीतरी वाचायले, कुठली तरी गणित, युट्यूबचं काय लिहून घ्यायला चालायले. सिक्वेन्स नाहीच आमची, बेसिकला वेळच देत नाहीत आम्ही. आणि आम्हाला मग रडायचं की आम्हाला मॅथ, अजून मी रिझनिंगला घेतलंच नाही. पहिले 8 दिवस मॅथच घ्यायचं आहे आपल्याला. मग नंतर एकदा रुटीन सेट झाला, मॅथचं चांगले आणलं की मग रिझनिंग. नाही तर उद्या मी रिझनिंगचा टॉपिक देऊ शकतो तुम्हाला. इथं वैवारी काल झालं पाहिजे, आज सरासरी परफेक्ट झाला पाहिजे, उद्या परत सरासरीचं रिव्हिजन झालं पाहिजे, वैवारीचं परत रिव्हिजन झालं पाहिजे. नवीन टॉपिक तुम्हाला परत आता उद्या पुढच्या ह्याच्यात देतो बघा. ओके. डे 7 महान्यायवादी, महाधिवक्ता 12 प्रश्न आहेत. चिल्लर टॉपिक आहे पण नेहमी प्रश्न असतो. ओके. अणुसूच्या, वेगवेगळ्या सूच्या, भाग, अणु, याच्यावरती 21 प्रश्न आहेत. हे पूर्ण हे करायचंय. आणि चालू घडामोडीचं रिव्हिजन करायचं आपल्याला. आता समिती, आयोग, चर्चेतील पुस्तकं, दिनविषयी जे कालच वाचले होते, पण काल तुम्हाला वाटलं की नाही कळलं, काहीतरी राहिलंय, आज परत वाचावं लागेल, कारण तो फॅक्च्युअल डाटा आहे, एकदा वाचले की होत नाही. क्लिअर. चला, मॅथ आणि रिझनिंग मध्ये तुम्ही वैवारी केला आणि सरासरी केला, याचं रिव्हिजन करा. आज परफेक्ट झाले पाहिजे. आता 3रा दिवस आहे. आणि नवीन टॉपिक आपल्याला यायचा आहे, अंतर, वेळ आणि वेग. याचे 9 प्रश्न आजपर्यंत आलेत. पहिल्यांदा हे घ्या, पूर्ण टॉपिक हा घ्या, आणि नंतर हे रिव्हिजन करा. याच्यातले काही प्रश्न राहिलेत हे करा. 3 टॉपिक तुमचे जबरदस्त झालेत, वैवारी, सरासरी, अंतर, वेळ, वेग. बघा कितवा दिवस आहे रे, 7व्या दिवशी हे झालंय. आजपर्यंत झालं का? बघा ना तुम्ही आजपर्यंत तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला येत होतं का? वैवारी येत होतं का? तुम्हाला सरासरी येत होतं का? अंतरकाळ, वेग येत होतं का? येतच नव्हतं. तरी तुम्ही त्याला वेळच दिला नाही. तुम्ही चलू लागले युट्यूबला बघ, हे बघ, ते बघ, फक्त बघत राहिले. प्लॅन काहीच नव्हता. हे 7व्या दिवशी आहे. आता 8व्या दिवशी आपण आलोत. ग्रामप्रशासन 86 प्रश्न, पंचायत राज. आता दिवस जाणार याच्यात 4, 5, 6, 7 तास लागू शकतात. त्याला वेळ लागतो. 4 तास लागू शकतात आरामशीर. प्रश्न समजून घ्यायचे ना आपल्याला. कुठले मग लगेच कळतं, कुठले मग तिथून कळायचं की ग्रामपंचायतवरती, जिल्हा परिषद, पंचायत समिती कसे प्रश्न आहेत, त्याला डिवाइड करायचं, समजून घ्यायचं. हा ओके, ठीक आहे. आणि गरज लागल्यानंतर पुस्तकाचा वापर करायचा आपल्याला. कुणाचा? कोळंबे सरांचं पुस्तक, त्या टॉपिकच्या रिलेटेड पुस्तकात जायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. चालू घडामोडी काय करायचंय आता? आजपर्यंत आपण इंडेक्समध्ये सांगितलं की तुम्हाला राजकीय घडामोडी वाचा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान उडी मारा. तुमच्या मनात प्रश्न आलता, ही 3 सोडूनच दिल ते सरनं, हे करायचीच नाही का? सरला लक्षातच राहिलं नसेल. तसं नाहीये, हे आता करायचे आपल्याला. 8व्या दिवशी अहवाल, निर्देशांक, आर्थिक घडामोडी, कृषी व पर्यावरण. आता रीड करा हे.
कारण की आत्ता तुमचे गेली 1 ते 7 दिवस सगळे कंबाईनचे PYQ आणि मेन्सचे काही जे काही PYQ आहेत ते जे दिलेत ॲप्लिकेशनला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुमच्या डोक्यात असतील आणि आता तुम्हाला कळेल की अहवाल आणि निर्देशांकावरती एक दोनच प्रश्न आहेत. आर्थिक घडामोडीवरती प्रश्न पाहूनच आपल्याला वाचायचं आहे. सगळं वाचलं तर काही ढेकळ कळणार नाहीये. आणि कृषी आणि पर्यावरणावरती पण प्रश्न नाहीयेत. एखादा प्रश्न आहे. आता तुम्हाला कळेल, 8व्या दिवशी कळेल की पहिल्या दिवशी काहीच कळणार नव्हतं. पहिल्या दिवशी काहीच कळणार नव्हतं तुम्हाला, काहीच कळणार नव्हतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीचा पूर्ण अभ्यास कसा करायचा आहे ते काय कळलंय. आता तुमचं पूर्ण चालू घडामोडी तर संपलंय. हे जे आहे ना, हे पूर्ण मी कव्हर केलंय याच्यात इंडेक्सच्या माध्यमातून आणि तुमच्या डोक्यात क्लिक झालंय की चालू घडामोडीचे कुठले कुठले आजपर्यंत प्रश्न आलेत, कसे आलेत, काय, हे सगळं क्लिक झालंय आणि तुमचं पूर्ण वाचून झालंय. आता परत याला रिव्हिजन द्यायचं तुम्हाला पुढच्या आठवड्यात. मी पुढे सांगतो तुम्हाला की 8 दिवस झाले ना, आता परत 11 ते पुढे 20 दिवस जवळपास, ही 1 ते 10 झाले आता तुमचे. याच्यात मी सांगतो मग कसं रिव्हिजन करायचं, काय अजून व्हिडिओ टाकतो मी, मग तुम्हाला कळेल की अरे हा अशा पद्धतीने करायचं आहे. पण पहिल्या 10 दिवसात तुमचं चालू घडामोडी झालं. तुमचं मॅथमॅटिक्स जे अवघड आहे तेच झालंय. आता तुमचे 3 टॉपिक जबरदस्त झालेत आणि आता 4था टॉपिक हा आहे काळ, काम, वेग. त्याचे 10 प्रश्न आजपर्यंत विचारलेत 5 वर्षात, ते करायचं आहे. म्हणजे तुमची वैवारी, तुमचं ॲव्हरेज, तुमचं अंतर, वेळ, वेग आणि काळ, काम, वेग असे 4 टॉपिकचे मोठे टॉपिक 8 दिवसात खल्लास झालेत. आणि म्हणजे बेसिक अजून जे 3-4 होते, वेबॉर्ड, HCF, SCF, हे सुद्धा झालेले आहेत. आजपर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, तुमचा किती अभ्यास झाला, किती प्रश्न सोडवले तुम्ही PYQचे, किती टॉपिक तुमचे स्ट्रॉंग झाले? नाही झालेले. कारण की आम्हाला घाई आहे, आम्हाला टॉपिक स्ट्रॉंग करता आलेला नाहीये. आम्हाला पेपरमध्ये 20 प्रश्नापैकी काळ, काम, वेग, वैवारी, सरासरी हे दिसल्यानंतर आम्हाला कळतच नाही हे याचा आहे, थांबून जातो. क्वालिटीमध्ये आम्हाला 8-9 प्रश्न बरोबर येतात. आता तुम्हाला सुरुवात होईल 12-13 प्रश्नांपर्यंत तुम्ही जाऊ शकता आरामशीर क्वालिटीमध्ये. ओके, चला, या पद्धतीने आहे. आता हे तर झालं बुवा, 8 दिवस झाले. आता 9व्या दिवशी काय करायचंय बघा. 9व्या दिवशी पॉलिटी, करंट अफेअर्स आणि मॅथ आणि रिझनिंग, ह्याच्यात आजपर्यंत जेवढे टॉपिक सांगितलेत ते सगळे रिव्हिजन करायचे आहेत. डे 9ला किंवा काही बाकी असेल ते करायचे. वापाडे पाठ आहेत, काही क्यूब पाठ नाहीत, वैवारीचं आहे, ॲव्हरेजचे सूत्र आहेत, अजून काळकामवेगची सूत्र आहेत. काय जमत नाही मला, जे जमत नाही ते तेवढं रिव्हिजन करायचंय. करंट अफेअर्सला देखील सगळे PYQ वगैरे त्याचं बघितलेत का मी, त्याचे की पॉईंट्स काढलेत का, की पॉईंट्स मी व्हिडिओ टाकले 2 त्याच्या पद्धतीने केले का, मेन्सचे टाकले 2 ते 4 बघितलेत का, त्याचे की पॉईंट्स त्याचे काढलेत का मी, नाही. बघा आजपर्यंत आता सगळे मी जवळपास 8 वर्षाचे PYQ उपलब्ध करून देतोय. ते बघून मी आजपर्यंत आलेल्या अवॉर्डची यादी काढली का, जवळपास असे 10-12 अवॉर्ड्स आहेत जे कंपनीला आजपर्यंत विचारल्याची यादी आहे का, नाही आहे माझ्याकडे. मग कशा पद्धतीने करणार आहात. ओके, आणि क्वालिटीमध्ये पण मला आता कलम पाठ करावं लागतील. मला पाठांतराचा काही भाग आहे तो, मी कुठं चुकतोय, कुठे कन्सेप्ट वीक आहे का, कुठला टॉपिक मला अवघड जातोय, हे तुम्हाला आता कळले. कारण पूर्ण क्वालिटी संपलाय 20 टॉपिकमध्ये, खतम झालाय 8 दिवसात. हे 9व्या दिवशी तुम्ही त्याचं अनालिसिस करणार आहात. ओके, आणि हा 9वा दिवस संडे आहे, आरामशीर चालल्या. आणि मग हे 9वा दिवस आहे, अजून 10वा दिवस घ्या. अजून तुमचं या टॉपिकमधलं काही वाचायचं राहिलं असेल, कधी तुम्ही 8 दिवसात सुट्टी मारली असेल, हे करा. ओके, त्या पद्धतीने करा. आणि आता 11वा दिवस जे नवीन येईल आता डे 11, ते मी ॲप्लिकेशनला त्याची स्ट्रॅटेजी टाकेल. मग पुढचा विषय कुठला घ्यायचा, इकॉनॉमिक्स घ्यायचा आहे, ती घ्यायचा आहे. मग करंट अफेअर्स किंवा अजून एखादा 2 दिवसमध्ये सायन्स घ्यायचं आहे का, कशा पद्धतीने त्याचा वेगळा प्लॅन करतो. पहिल्यांदा 80 दिवसाची स्ट्रॅटेजी सांगितली, त्याचा पार्ट 1 8 दिवसाचा सांगितलंय. 8 दिवसात याच्यामुळे सांगितलंय की हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कळलं असेल कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कुठले विषय बसवायचे आहेत. ओके, कुठे रिव्हिजन द्यायचे, चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे. मॅथ रिझनिंगला इथे एक टॉपिक आहे, काळ, अंतर, वेळ, वेग, हे याचे 9 प्रश्न आजपर्यंत आलेत. पण बाकीचा पूर्ण टॉपिक करायचा तर चांगले 3-4 तास लागतात, हे तुम्हाला कळेल. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की 8 दिवस झालं गेले मी करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग दररोज करतोय. 3रा विषय मी पॉलिटी घेतोय, म्हणजे 8 दिवसात माझा पूर्ण पॉलिटी होतोय. हे तुम्हाला पहिल्यांदा आयुष्यात कळेल. प्रश्न वाचलेले असतील तुम्ही आयोगाचे आजपर्यंत, त्याचं एक्सप्लेनेशन वाचलेलं असेल आणि गरज पडल्यानंतर पुस्तकाची देखील मदत घेतलेली असेल. असे तुमच्याकडे झाले 8 दिवस. आता पुढच्या 8 दिवसात अजून एक विषय आपण पुढचा प्लॅन देईल आणि नंतर ह्या पॉलिटीला 8 दिवसाच्या याच्यानंतर 4 दिवसात रिव्हिजन,
त्याच्यानंतर 3 दिवसात 2 दिवसात रिव्हिजन, अशा पद्धतीने त्याला रिव्हिजनमध्ये बसवायचं आहे आपल्याला. ह्या पद्धतीचा प्लॅन लिहून घ्या. हे पेजवरती PDF तुम्हाला उपलब्ध आहे, ती मिळेल. आणि 8 दिवसानंतर किंवा 2-3 दिवसानंतर कसा अभ्यास होतोय ते मला व्हॉट्सअपला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील ते यूट्यूबचे विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात, आणि जे बॅचचे विद्यार्थी असतील किंवा नॉर्मल कोणी पण 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करू शकता. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.